राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे या आपल्या ताईचा हुंडाबळीमध्ये ज्या पद्धतीनं मृत्यू झाला, तिची हत्या झाली. ती आत्महत्या नाहीच आहे, ती हत्या झाली. जे हत्या करणारे पूर्णच्या पूर्ण हगवणे कुटुंब आहे, हे सगळ्याच्या सगळं आता जेलमध्ये. परंतु यांच्यामधला आणखी एक म्होरक्या जो हे प्रकरण अत्यंत जवळनं बघत होता आणि काहीही कारण नसताना घरामध्ये लुटपूट करत होता, तो म्हणजे निलेश चव्हाण. आता आपल्याला सगळ्याकडनं सांगण्यात येते की निलेश चव्हाणला शोधण्यासाठी पुणे पोलिसांच्या तुकड्या मागे लागल्यात. ज्या पद्धतीनं राजेंद्र हगवणे म्हणजे वैष्णवीचा सासरा आणि सुशील हगवणे दीर या दोघांना पकडण्यासाठी आधी तीन टीम पुणे पोलिसांच्या मागे लागलेल्या. मग राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार यांनी फोन केले पोलिसांना आणि सांगितलं की 3 नाही, तुम्ही 6 टीम पाठवा, पण तात्काळ पकडा. मुळात विषय असा होता की राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला फरार होण्यासाठी इतका वेळ दिला कोणी? ठीक आहे, आपण आता तो पकडलेत, त्याच्यावरती नंतर बोलूयात. निलेश चव्हाणला देखील आता पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी टीम रवाना केलेल्या आहेत आणि लुकआउटची नोटीस देखील जारी केलेली आहे. या निलेश चव्हाणचा काय रेकॉर्ड आहे जर तुम्ही ऐकला ना, तुमची पायाखालची जमीन सरकेल. हा हगवणे ह्याच्यापेक्षा भयानक हा निलेश चव्हाण आहे. ह्याचा इतिहास ऐकला ना, डोकं फिरेल तुमचं. आणि या करिश्मा हगवणे म्हणजे ह्या वैष्णवीची मोठी ननंद, ज्या नंदेनी पूर्ण घराचं वाटोळ केलं तिच्या चुकांमुळे, तिच्या फालतूपणामुळे आणि बेकार लाडामुळे अख्खच्या अख्खं कुटुंब आज जेलमध्ये बसले. त्या वैष्णवीचा जीव गेला आणि मयुरी त्या बिचारीला नाहक त्रास झाला. अख्खच्या अख्खं कुटुंब रस्त्यावरती आलं. ती करिश्मा हगवणे आणि हा निलेश चव्हाण ह्यांचे काय संबंध आहेत हे देखील समोर येईल. निलेश चव्हाण इतका विकृत माणूस आहे, ह्याच्यासारखा विकृत माणूस कुठेही असू शकत नाही. तुम्हाला सांगतो याचं कनेक्शन काय, अधिक फॅमिली हगवण्याचं ह्यांचं कनेक्शन काय आहे. निलेश चव्हाणचा व्यवसाय आहे बांधकामाचा. ह्याच्याकडे JCB पोकलेन वगैरे, त्याने ह्या कर्वेनगरच्या औदुंबर सोसायटीमध्ये राहतो असं माहिती समोर येते. हगवणे म्हणजे ही करिश्मा हगवणे हिचा तो मित्र आहे. आता हा मित्र किती जवळचा आहे ते पुढे तुम्हाला बघायला मिळेल, कारण निलेश चव्हाणला अत्यंत वाईट सवयी होत्या. ते त्याच्या लॅपटॉपमध्ये सगळ्या गोष्टी होत्या. निलेशचं लग्न झालं तर 2018 साली, मला वाटते 4 जून 2018ला त्याचं लग्न झालं. आणि अगदी 8 ते 9 महिन्यामध्ये 2019ला निलेशच्या बायकोला पहिल्यांदा काहीतरी घरामध्ये डाऊटफुल संशय आला की वरती फॅन जो होता सिलिंग फॅन, त्याच्यावरती काहीतरी काळं डॉट असलेलं चिन्ह तिला दिसलं आणि तिला डाऊट आला म्हणून तिने विचारलं निलेशला की हे काय आहे. तर त्यावेळेला त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली, पण तो स्पाय कॅमेरा होता. या पठ्ठ्याला नवरा बायकोंचं जे काही त्यांच्यामध्ये शरीरसंबंध होत होते त्याचे व्हिडिओ बनवण्याचा नाद लागलेला. त्याच्यानंतर पुन्हा ती गोष्ट जाऊ दिली त्याच्या बायकोनी. पुन्हा काही दिवसानंतर AC ठिकाणी तिला काळा डॉट मिळाला. पुन्हा एकदा समजलं त्या बायकोला की आपण काहीतरी कॅमेरासारखा दिसतोय काहीतरी, आणि तिला समजलं की तिचा नवरा किती विकृत आहे आणि किती भयंकर आहे. त्याच्यानंतर नवरा नसताना तिने लॅपटॉप चेक केला तर त्या लॅपटॉपमध्ये तिला धक्कादायक गोष्टी बघायला मिळाल्या. त्या लॅपटॉपमध्ये त्या दोघांचे आत्तापासून लग्न झाल्यापासून ते आत्तापर्यंतचे शरीरसंबंधाचे सगळे व्हिडिओ त्या लॅपटॉपमध्ये होते. आणि त्यावेळेला तिला समजलं की हा शरीरसंबंधाच्या वेळेला लाईट ऑफ का करत नव्हता बेडरूममधली. एवढंच नाही तर निलेश चव्हाणच्या त्या लॅपटॉपमध्ये अजून महिलांसोबतचे शरीरसंबंधाचे व्हिडिओ देखील त्या लॅपटॉपमध्ये सापडले. आणि त्यावेळेला तिनं आरडाओरड केला, निलेशला प्रश्न विचारले. त्यावेळेला निलेशने तिचा गळा दाबला, चाकूनं जीवे मारायची धमकी दिली आणि त्यावेळेला देखील त्यांनी शरीरसंबंध केले. म्हणजे हा किती विकृत आहे तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर तिने 2022 साली तक्रार दाखल केली. त्याच्यानंतर निलेश चव्हाणला पुणे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला, अटकपूर्व जामीन अर्ज. वारजे पोलिसांची तुम्हाला कामगिरी सांगतो. जामीन अर्ज फेटाळला असल्यानंतर देखील वारजे पोलिसांनी निलेशला अटक केली नाही. पुन्हा निलेश हा मुंबई हायकोर्टात गेला आणि मुंबई हायकोर्टाने त्याला अटकपूर्व जामीन अर्ज दिला. आता या निलेशचं आणि करिश्माचे काय संबंध होते हे मयुरीच सांगू शकते. मयुरीने फक्त
खूप शेलक्या आणि मोजक्या शब्दात एवढंच सांगितलं की ते दोघंजण मित्र आहेत, ते फक्त मित्रच आहेत, बाकीचं तुम्ही समजून घ्या. कारण हीच करिश्मा हगवणे एवढी भयंकर विकृत आहे बाई, ही वैष्णवीच्या तोंडामध्ये थुकली होती, मयुरीच्या अंगावरती देखील थुकली होती. आणि इतक्या घाणेरड्याने विकृत माणसाचे मित्र देखील अशाच घाणेरड्याने विकृत आहेत. प्रश्न असा आहे की हा निलेश चव्हाण आत्तापर्यंत फरार काय, ह्याच्यावरती कुठला गुन्हा दाखल झालेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेला वैष्णवीचा जीव गेला त्याच्यानंतर वैष्णवीचं जे बाळ होतं हा निलेश घेऊन गेला, किंवा असं समजा की हगवण्याच्या कुटुंबातील लोकांनी ते बाळ निलेशकडे सोपवलं. कारण करिश्माचे आणि निलेशचे किती चांगले संबंध आहेत हे त्यांनाच माहिती असतील. करिश्माचं एक जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला एक माहिती देतो की करिश्माचं वय 35 आहे. ती काही लहान नाही आहे, आपण म्हणायला की तिचं लग्न नाही झालं, ती 35 वय आहे तिचं, आणि अजूनपर्यंत ती बिना लग्नाची त्यांच्याच घरात राहते. ठीक आहे, जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला सांगितलं. निलेशकडे बाळ होतं. कायदा काय सांगतो, जर त्या लहान बाळाचे आईवडील जर नसतील तर त्या लहान बाळाचा पहिला अधिकार येतो मुलाच्या आईवडिलांचा, म्हणजे आजी आजोबांचा, मुलाच्या आईवडिलांचा. आणि जर मुलाचे आईवडील जर त्या ठिकाणी नसतील तर दुसरा अधिकार येतो की मुलीच्या आईवडिलांचा. परंतु या केसमध्ये तिघंजण जेलमध्ये होते, मुलगा म्हणजे नवरा, सासू आणि नणंद. सासरा आणि दीर हा फरार होता. दुसऱ्या केसमध्ये तिचं बाळ तिच्या आईवडिलांकडे न राहता ते निलेश चव्हाणसारख्या एका थर्ड माणसाकडे होतं. आणि वैष्णवीचे कुटुंबातले तिचे मामा आणि काका वगैरे सगळे बाळ मागायला कर्वेनगरला गेले निलेश चव्हाणच्या घरी. त्यावेळेला या पट्ट्यांनी याच्याकडे जी लायसन्सची बंदूक होती, मला एक तर कळत नाही की पुण्यामध्ये नक्की बंदुका आहेत किती लायसन्सच्या आहेत आणि किती विदाऊट लायसन्सच्या आहेत. किती चांगलं पुणे पोलिसांचं काम आहे हे आपल्याला या सगळ्या गोष्टीवरनं समजेल. घराघरामध्ये पुण्यामध्ये बंदुकाचे लायसन्स मिळत आहेत. लायसन्स आणि बंदुका बिना लायसन्सवाले ते किती असतील. या पट्ट्यांनी पिस्तूल दाखवली की कमरेची आणि सांगितलं निघायचं इथून, बाळबीळ काय भेटणार नाही तुम्हाला. बिचारे ते मामा आणि काका निघून आले तिथून. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग पुन्हा काका आणि मामा गेले त्याच्या घरी, परंतु त्यांना फोन करण्यात आला की ते बाळ दुसऱ्या ठिकाणी. मग ते अर्ध्या रस्त्याने जात असताना त्यांना पुन्हा फोन आला की अशा मुंबई बँगलोर हायवेवरती या, तुम्हाला त्या ठिकाणी बाळ मिळेल. अज्ञात व्यक्तीने फोन केला, अजून तो कुणी फोन केला त्याचा अजून समोर आलेला नाही. मग त्यांनी फोन करून त्या हायवेवरती हे लोक गेले आणि बाळ घेतलं. तितक्यात ती गाडीवाला निघून पण गेला. ती गाडीचा नंबर पण बघितला नाही आणि गाडी पण कोणाची होती ती समजलं नाही. त्या 9 महिन्याच्या बाळाची किती हेळसांड लावली होती ह्या निलेश चव्हाणनी, याचा तुम्ही विचार करा. हे विकृत माणसं आहेत, ह्यांच्यामध्ये थोडीशी देखील माणुसकी जिवंत नाही आहे. जो स्वतःच्या बायकोला मारहाण करत असेल, स्वतःच्या बायकोचे शरीरसंवादाचे व्हिडिओ तिला न माहिती पडता रेकॉर्डिंग करत असेल, लॅपटॉपमध्ये सेव्ह करत असेल, कमरेला पिस्तूल लावून हा फिरत असेल, डान्स करत असेल, गाण्यांमध्ये एन्जॉय करत असेल. लायसन्सचं पिस्तूल आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही पब्लिकमध्ये ते कमरेचं पिस्तूल घेऊन कुठेही फिरू शकता. ते तुमच्या स्वयंरक्षणासाठी दिलेले, ते धाकवून तुमची दहशत माजवण्यासाठी नाही दिलं. ह्या हगवण्याच्या कुटुंबाच्या दोन्ही पोरांकडे पण लायसन्सचे बंदूक आहेत. नक्की किती लायसन्स वितरित केलेत पुणे जिल्ह्यामध्ये. आता हगवणेचे करिश्मा हिने काय करिश्मा दाखवून ठेवला आहे बघा पुढे. लॅपटॉपमध्ये असं देखील सांगण्यात येतं आहे, अजूनपर्यंत ही गोष्ट समोर नाही आली, परंतु सांगण्यात येतं आहे की या करिश्माच्या आणि त्या निलेशचे देखील व्हिडिओ असायची दाट शक्यता आहे. त्यामुळं जोपर्यंत हा निलेश सापडत नाही तोपर्यंत त्याचं सगळं ते सामान सापडत नाही, लॅपटॉप वगैरे बाकीच्या गोष्टी, तोपर्यंत ह्या गोष्टी समोर येणार नाहीत. परंतु निलेश हा फरार का होऊ दिला पोलिसांनी. 16 तारखेची गोष्ट आहे, आज 25 तारीख आहे. ज्या वेळेला मूल मागायला गेलेल्या वैष्णवीच्या नातेवाईकांना बंदुकीचा धाक दाखवला त्या दिवसापासून हा प्रकरण सुरू आहे. त्या दिवसापासून निलेशचे नातेवाईक म्हणजे वैष्णवीचे नातेवाईक आरोप करतायत की निलेशने आम्हाला बंदुकीचा धाक दाखवून आम्हाला ते बाळ दिलं नाही. 3 दिवस निलेशकडे बाळ होतं. 16ला हत्या झाली, 17ला केस झाली, 18, 19, 20पर्यंत ते बाळ त्या निलेशकडे होतं. त्याच्यानंतर 1 दिवस त्याच्या नातेवाईकांकडे दुसऱ्या नातेवाईकांकडे बाळ दिलं आणि मग त्या दिवशी म्हणजे 4-5व्या दिवशी ते बाळ मिळालं. तेव्हापासून निलेशला पकडलं नाही. पहिल्या दिवशी ज्यावेळेला बाळ घेऊन आले त्या दिवशी वैष्णवीच्या नातेवाईकांनी आरोप केलेले की बाळ आम्हाला दिलं नाही, आम्हाला बंदुकीचा धाक दाखवला गेला आहे निलेशकडून.
त्या वेळेला निलेशला पकडायला पाहिजे होतं. तेव्हा त्याला फरार व्हायला वेळ दिला, पसार व्हायला वेळ दिला. आणि त्याच्यानंतर फक्त मात्र मग मीडियामध्ये सगळी ही गोष्ट आल्यानंतर, अजित पवारांनी ही गोष्ट बोलल्यानंतर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी बोलल्यानंतर मग मात्र त्याला शोधायला पुणे पोलिसांनी पथकं पाठवली, टीम तयार केल्या. मला एक गोष्ट समजत नाही, नक्की पोलिसांना काय साध्य करायचं किंवा पोलिसांच्या वरती अजून कोणाचा तरी दबाव आहे, हात आहे का, ही देखील गोष्ट समोर होती. कारण वाल्मिकला देखील पसार होण्यासाठी वेळ दिला होता, त्याला तात्काळ अटक केली नव्हती. तुम्हाला जसं माहिती असेल नसेल म्हणून सांगतो मी तुम्हाला, वाल्मिक कराडला जो सरकारी बॉडीगार्ड दिलेला ना, त्याला बीडच्या एसपींनी रिटर्न बोलवलेला आणि त्याच्यानंतर 1 महिन्याने वाल्मिक कराड सापडला होता. म्हणजे विचार करा की तुम्ही त्याला किती फिरायला वेळ दिला होता. सेम राजेंद्र हगवणेला पसार व्हायला देखील वेळ दिला होता आणि हा निलेश चव्हाणला देखील आता मी पसार व्हायला वेळ दिला आहे. विचार करा तुम्ही, ह्या निलेश चव्हाणचे आणि या करिश्माचे काय संबंध आहेत, ते फक्त मित्रच आहेत का आणखी त्याच्या पलीकडे काय आहेत? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.